नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघणार आहोत फ्लावरची सुकी भाजी. फ्लावरची सुकी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण फ्लावर स्वच्छ निवडून आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचा. आता आपण साहित्य बघूया. हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, शेंगदाणे, लसूण. सर्वप्रथम आपण हे सर्व साहित्य हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे ॲड करून आपण जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहोत. बऱ्याच जणांच्या घरात प्रश्न असतो की फ्लावरची भाजी आवडत नाही, पण माझ्या पद्धतीने ट्राय करा, नक्कीच सर्वांना आवडेल. खूप छान तयार होती. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व वाटण आता जाडसर मिक्सरला फिरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल गरम झालं की आपण थोडीशी त्यामध्ये मोहरी ॲड करायची. मोहरी छान फुलेपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. कांदा, लसूण मसाला, थोडीशी हळद आणि आपल्याला चवीप्रमाणे, म्हणजेच आपल्याला जेवढी भाजी तिखट पाहिजे तेवढं लाल तिखट आपण ॲड करायचं. तोपर्यंत मोहरी आपली छान अशी फुलली आहे. आता आपण यामध्ये जिरे ॲड करणार आहोत आणि जिरेला पण छान असं फुलू द्यायचं. आणि नंतर कढीपत्ता ॲड करणार आहोत. कढीपत्ताही छान फ्राय झालं की आपण जे वाटण तयार करून घेतलं ते वाटण आपण यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आणि नंतर आपण जे मसाले काढून घेतले होते ते पण आपण ॲड करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं. छान मसाले मिक्स झाले की आपण यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. बारीक कट करून घेतलेला टोमॅटोही छान असा मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायचा. हे बघा, टोमॅटो ॲड केल्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा एकदा तरी फ्लावरची भाजी, तुम्हाला खूप आवडेल. आणि नंतर आपण जो स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेला फ्लावर होता तो आपण यामध्ये ॲड करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये. खूप छान लागते अशा पद्धतीने केली तर. आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर आपण याला 5 मिनटं असं वाफ काढून घेणार आहोत. झाकण ठेवायचे. या भाजीला पाण्याची गरज पडत नाही. हे बघा, 5 मिनटानंतर अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. बिना पाण्यातच ही भाजी होती. पाणी टाकण्याची गरज पडत नाही आणि खूप छान असा खमंग वास येत आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आणि तयार आहे बघा आपली फ्लावरची भाजी. खूप छान अशी तयार होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.